कोल्हापूरमध्ये अदानींच्या प्रकल्पाविरोधात मोर्चा निघतोय। भुदरगड तालुक्यातील वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध केला जातोय। पाणी बचाव समितीचा वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे। मोर्चामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। पाणी देणाऱ्या सरकारचा, अदानीला परवानगी पाणी देणाऱ्या सरकारचा, अरे या वन खात्याचं करायचं काय? कोल्हापूरमध्ये अदानींच्या प्रकल्पाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। हाती फलक झळकवत अदानीचा अगोदरच ठरलेला आहे। नागरिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। वीज निर्मिती प्रकल्पाला भुदरगड तालुक्यात विरोध होतोय। पाणी बचाव समितीचा वन अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकलेला आहे। मोर्चामध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती? आपण पाहिलं तर कोल्हापूरचा जो निसर्ग संपन्न असा भाग आहे भुदरगड तालुक्यातील पाटगाव, इथं धरण देखील आहे आणि या धरणातील पाणी आता अदानी समूह घ्यायचं जवळपास निश्चित झालेलं आहे। ही बातमी जेव्हा या गावकऱ्यांना कळाली त्यावेळेस गावकऱ्यांनी मात्र या गेल्या 20 तारखेपासून या सगळ्या अदानींच्या प्रकल्पाला विरोध सुरू केलेला आहे। पाटबंधारे विभाग असेल किंवा वन विभाग असेल यांना देखील वारंवार निवेदन दिले आहे। या विभागाचे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत, हे देखील या बाबतीत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील यापूर्वीच पत्रव्यवहार जो केलेला आहे, कारण पाणी हे कोल्हापूरच्या हक्काचं आहे आणि ते या प्रकल्पाला देऊ नये अशा पद्धतीची जी विनंती आहे ती करण्यात आलेली आहे। दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील या बाबतीतली भूमिका जी आहे ती यापूर्वी स्पष्ट केलेली आहे। कोल्हापूरच्या हक्काचं एक थेंबही पाणी या समूहाच्या प्रकल्पाला दिलं जाणार नाही आणि ते कोल्हापूरकरांनाच मिळेल अशा पद्धतीची ग्वाही आहे त्यांनी कोल्हापूरकरांना दिलेली आहे। मात्र या सगळ्या भुदरगड परिसरातील विशेषतः पाटगावचा जो पंचक्रोशीतील भाग आहे या भागातील नागरिकांनी काल खरंतर मोठा मोर्चा काढलेला आहे। पाटगाव पाणी बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून अदानी गो बॅक, हा प्रकल्पाला पाणी देऊ नये, पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर आहे तो दणाणून सोडलाय। जवळपास 1,500 पेक्षा अधिक लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये खरं तर सहभागी झाले होते। महिला देखील यामध्ये मोर्चामध्ये होता आणि एकूणच जर पाहिलं तर अदानी प्रकल्पाच्या विरोधात आता कोल्हापूरकर आक्रमक झालेले असून कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही अशी भूमिका जी आहे ती राजकीय नेत्यांसोबत आता पाटगाव परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतल्याचं दिसून आलेलं आहे। लागवी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।